नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, आता 21 जुलै रोजी आपली राज्यसीमा आहे आणि आजचा दिवस पकडून राहिले आता काही 19 दिवस राहिलेले आहे. या 19 दिवसात आपल्याला फास्ट, रॅपिड पण शांत पद्धतीने, एकदम सायलेन्स पद्धतीने आपल्याला आपलं काम करायचं आहे. मित्रांनो आता आपण 2-3 दिवसापूर्वी जी मॅच झाली T20 वर्ल्ड कप, त्यामध्ये आपण म्हणजे वर्ल्ड कप जिंकलेला आहे. हे खूप आनंदाची बाब आहे. मित्रांनो, त्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का सगळ्यांनी, की आपला भारतीय संघ जो आहे ना, तो शेवटपर्यंत अपराजित होता. म्हणजे आपण एकही मॅच हारलो नव्हतो. त्याचप्रमाणे त्यासारखंच आपल्याला शेवटपर्यंत अपराजित राहून मेन्स ऑब्जेक्टिव्हमधनं, पुन्हा एकदा रिपीट करते, मेन्स ऑब्जेक्टिव्हमधून आपल्याला आपला विजय मिळवायचा आहे मित्रांनो. तर राहिलेलं आता मस्त बाहेर पाऊस चालू आहे, असं छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं आहे. असंच पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून आपल्याला आपला अभ्यास रॅपिड पद्धतीने करायचा आहे मित्रांनो. तर कुठलाही वेळ न दळवता लगेच आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 आहे 21. कोणत्या वर्तमानपत्राने त्यावेळचा बंगाल गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या सर्वसामान्य धोरणांवर टीका केली होती? कोणतं वर्तमानपत्र होतं ते? तर ऑप्शनमध्ये दिले की बंगाल कीरकरू, कलकत्ता जनरल, द बेंगल गॅझेट की अमृत बाजार पत्रिका. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे द बेंगाल गॅझेट. या वर्तमानपत्राने ना वॉरेन हेस्टिंगच्या सर्वसामान्य धोरणांवर टीका केली होती. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघूया. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले होते? तर ऑप्शनमध्ये दिले अकबर, जहांगीर, शहाजहान की औरंगजेब. तर याचं योग्य उत्तर हे जहांगीर आहे मित्रांनो. जहांगीरांच्या काळात कॅप्टन हॉकिन्स भारतात आले होते. आता नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे हे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? तर ऑप्शनमध्ये दिले चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल, सूर्यसेन की भगतसिंह. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे भगतसिंह यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 आहे. म्हणलं आहे महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती डॅश डॅश या प्रवाशाने लिहिली होती. कोणता प्रवासी होता मग तो? तर ह्युएनसांग, टोलमी, अल्बेरोनी की फाहियान. तर मित्रांनो, तर ह्युएनसांग आहे ना, ह्युएनसांग याने महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती लिहिली होती मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघूया. नाटक आणि त्यांचे लेखक दिलेले मित्रांनो, यांच्या जोड्या लावायचं आहे. आत्तापर्यंत आपण भरपूर जोड्या बघितल्या. त्यामध्ये आपण बघितलं की नाटक, चित्रपट, लेखक निर्माते कोण होते आणि चित्रपट बघितले. तर आता बघू नाटक आणि लेखक दिले आणि त्यांच्या जोड्या लावायचे. ऑप्शनमध्ये आहे देवसैनी, इंदिरा, कुसुमांजली आणि की राजा शिवाजी. पहिली आपण जोड्या लावा बघितला ना मित्रांनो, त्यामध्ये बाल शिवाजी हा जो चित्रपट होता तो कोणाचा होता हे आलं होतं. आता राजा शिवाजी हे एक ऑप्शनमध्ये दिले आणि इकडे दिले आहे की त्यांचे लेखक कोण आहे. तर राजा शिवाजी यांचे जे लेखक आहे ना मित्रांनो, ते कुंटे आहे मित्रांनो, कुंटे. आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये बघायचं आहे की D1 कुठे दिसते. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर 2मध्ये दिसते मला D1. उत्तर इथेच भेटलेलं आहे. तर माझं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर बाकीचं पण बघूया. तर देवसैनी यांचे लेखक होते बजावा रामचंद्र प्रधान आणि इंदिरा यांचे लेखक होते कीर्तिकर आणि कुसुमांजली यांचे लेखक आहे विमो महाजनी. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. तर पुढचा प्रश्न, लेखक आणि ग्रंथ म्हणजेच बुक. लेखक आणि ग्रंथ मित्रांनो, योगासना जोड्या लावावर खूप जास्त ट्रेंड दिसून येते मित्रांनो. आणि पूर्वमध्ये पण आपल्याला जोड्या लावावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर लेखक आणि त्याचे ग्रंथ यांच्या अचूक म्हणजेच बरोबर जोड्या ओळखायच्या आपल्याला, बरोबर जोड्या ओळखायच्या. तर ऑप्शनमध्ये दिले त्र्यंबकनारायण अत्रे, केशव मेश्राम, बाबुराव बागुल आणि भास्कर चंदन शिव. तर मित्रांनो, तर त्र्यंबकनारायण अत्रे हे
हे जे आहे ना ते गावगाडाचे गावगाडा हे त्यांचा ग्रंथ आहे मित्रांनो, गावगाडा. आणि केशव मेश्राम हे ना पोखरणचे लेखक आहे. आणि बाबुराव बागुल हे अघोरी हा त्यांचा लेखक ग्रंथ आहे. आणि भास्कर चंदनशिव हे जे आहे ते बिरड हा त्यांचा ग्रंथ आहे. तो बघू आता तो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघू. क्रांतिकारी कार्य करणारे नेते व संबंधित शहर दिले मित्रांनो. तर इकडे बघू शहर दिले नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि बेळगाव. आणि ते नेते दिलेत दादासाहेब खापर्डे, आबासाहेब खानकोजे, श्रीधर परांजपे आणि गंगाधर देशपांडे. तर माझ्या माहितीप्रमाणे ना मित्रांनो, तर दादासाहेब खापर्डे यांनी ना अमरावती शहरात काम केलेलं आहे मित्रांनो. तिथे क्रांतिकारी कार्य केलेलं आहे दादासाहेब खापर्डे यांनी. तर मला ऑप्शनमध्ये दिसते का कुठे C चं 1? हां, इथे ऑप्शन 3मध्ये दिसते, C चं 1 आहे. तर आन्सर माझा असणार आहे 3. आणि त्याचबरोबर नागपूर हे श्रीधर परांजपे होते. नागपूर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. आणि यवतमाळ आबासाहेब खानकोजे आणि बेळगाव गंगाधर देशपांडे. ओके, सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघूया. 28 खालील विधाने पहा. तर 31 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन झालेला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे लाला लाजपत राय हे पहिले अध्यक्ष होते. आणि सेकंड विधान आहे की 1927 पर्यंत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 57 कामगार संघटना संलग्न होत्या. तर याचं ना उत्तर मित्रांनो A आणि B हे दोन्ही विधाने बरोबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता कामगार संघटनांशी रिलेटेड. आयोग प्रत्येक वेळेस आपण मागच्या वर्षीचे 2023चा PYQ बघितला ना, त्यावर पण कामगार संघटनेवर आपल्याला प्रश्न आहे. आयोग वारंवार कामगार संघटनेवर प्रश्न विचारतो. तर आपल्याला कामगार संघटनेबद्दल चांगली माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. A आणि B दोन्ही विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. 29 कोणते विधान चुकीचं विधान ओळखायचं आहे आता आपल्याला. तर विधान अ आहे की मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जून 1912मध्ये अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक प्रकाशित केले. आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी 1911मध्ये दी क्रॉमेड हे इंग्रजी साप्ताहिक प्रकाशित केले. आणि C विधान आहे की 1912मध्ये जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर केले. तर मित्रांनो यामध्ये ना ऑप्शन 1 आणि A आणि C बरोबर आहे. आणि यामध्ये दिले की मोहम्मद अली जिन्ना 1911मध्ये. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. पण मी जे बुक रेफर करताना मित्रांनो समाधान महाजन, यामध्ये मला दिसलं आहे की पॉईंट हे इथे दिले की ती मोहम्मद अली यांनी दी कॉम्रेड हे इंग्रजी साप्ताहिक प्रकाशित केलेलं आहे मित्रांनो. तर आयोगाने ना हे चुकीचं दिलेलं आहे. मोहम्मद अली यांनी समाधान महाजनमध्ये पुस्तकात हा पॉईंट आहे मित्रांनो. तर मग उत्तर आहे सेकंड B चूक आहे. पुढचा प्रश्न बघूया. दामोदर चाफेकर आणि डॅश डॅश यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लेजन ही स्थापन केली. तर कोणी केली? गणेश सावरकर, विनायक सावरकर, बालकृष्ण चाफेकर की द्रविड बंधू? आता मित्रांनो हा खूप सोपा प्रश्न आहे. आता दामोदर चाफेकर यामध्ये ना हे जे बंधू होते, हे 3 बंधू होते. तर यामध्ये ना बालकृष्ण चाफेकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे दामोदर चाफेकर यांचे बंधू आहे मित्रांनो. त्यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लेजन ही स्थापन केले होते. तर मित्रांनो हे जे चाफेकर बंधू आहे ना मित्रांनो, हे किती बंधू होते मित्रांनो? असे 3 बंधू होते हे मित्रांनो. 3 दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर हे 3 बंधू होते मित्रांनो. आणि यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे मित्रांनो. यांनी एक खूप फेमस आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती असणार आहे यांनी कोणाची हत्या केली होती, कोणत्या कमिशनरची हत्या केली होती यांनी. तर जो प्लेग कमिशनर होता ना
पुण्याचा जो प्लेग कमिशनर होता ना रॅड आणि त्याचा मदतनीस आयर्स्ट यांना ठार केले होते मित्रांनो या चाफेकर बंधूंनी. आणि तर मग यांना का ठार केले होते त्यामागे काही कारण असेल ना. तर पुण्यात आहे ना त्यावेळेस प्लेगची साथ चालू होती आणि हे ब्रिटिश सैनिक काय करायचे की प्लेगचा रोगी शोधण्यासाठी ना प्रत्येक म्हणजे घरात घुसून झडती घ्यायचे. आणि ही झडती घेताना काय करायचे त्यावेळी आपल्या घरातील देवदेवतांचा पण अपमान करत होते. तर याचा राग आहे ना या चाफेकर बंधूंना आला होता आणि याचा राग मनात धरून यांनी रॅड आणि त्याचा मदतनीस आयर्स्ट यांना ठार केले होते. आणि मित्रांनो हे जेव्हा यांना ठार केले ना तर यावेळेस ना तर शारदा या नाटकाच्या प्रयोगासाठी हे आले होते. महत्त्वाचा पॉईंट आहे शारदा या नाटकाचा प्रयोग होणार होता मित्रांनो. त्यावेळेस यांना ठार करण्यात आले होते आणि या प्रकरणात चाफेकर बंधूंना फाशी झाली होती मित्रांनो. मित्रांनो वरवरचा स्टॅटिक अभ्यास करू नका. थोडं MPSC देतो आहे आपण तर इन डेप्थमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघा 31 पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल आहे आणि कुठले विधान चुकीचं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. विधान तर विधान ए आहे मित्रांनो 1950 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते. आणि सेकंड आहे की बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे ते अध्यक्ष होते. आणि थर्ड स्टेटमेंट आहे की 1938 मधील विदर्भ प्रांत ब्राह्मणेतर परिषद मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदचे ते त्यांनी अध्यक्षपद सुचवले. आणि स्टेटमेंट 4 आहे की 1955 साली झालेल्या भारत कृषक समाजचे ते अध्यक्ष होते. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो भारत कृषक समाजचे ते अध्यक्ष होते. तर कुठलं स्टेटमेंट चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो यामध्ये ना स्टेटमेंट 3 इज रॉंग आन्सर आहे मित्रांनो. तर त्यांनी ना विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही आहे. सो स्टेटमेंट 3 इज म्हणजे चुकीचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 32 बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आहे मित्रांनो. बाळशास्त्री जांभेकर आणि मित्रांनो 2023च्या प्रीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विधाने दिली होती 2-3 आणि ही व्यक्ती कोण आहे ते ओळखायला सांगितलं होतं आपल्याला. मी पहिलं पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर मी म्हणेल की तुम्ही ना समाज सुधार खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा मित्रांनो. त्यावर आपल्याला 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच प्रिलिम्सच्या दृष्टीने. तर यांच्याबद्दल आहे ना योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. आणि सेकंड स्टेटमेंट आहे की नीतिकथा आणि सारसंग्रह या साहित्याचे त्यांनी लेखन केलेले आहे. सी ऑप्शन आहे की न्यायाधीश नारायण चंदावरकर यांनी इंदुप्रकाशातील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केलेला आहे. आणि स्टेटमेंट डी आहे की 1840 ते रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडून गेले होते. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडून गेले होते. तर मित्रांनो यामध्ये ना स्टेटमेंट A, B आणि C बरोबर आहे मित्रांनो. तर मला खाली ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो. आता इथे विधान अ मध्ये दिलेलं आहे A, B, C बरोबर आहे आणि D चुकीचं आहे मित्रांनो. D हे चुकीचंच आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया 33 क्वेश्चन आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917 लोकशिक्षण या मासिकेत तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला होता. तिभंगलेला महाराष्ट्र. तर ऑप्शन आहे दामोदर वामन पोद्दार, धनंजयराव गाडगीळ, विठ्ठल वामन तांबेकर आणि G.T. माडखोलकर. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो विठ्ठल वामन तांबेकर यांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख प्रकाशित केला होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये दिलं आहे की भारतीय परिषद कायदा 1861, 1892,
1909 की भारत सरकार कायदा 1919 अंतर्गत? तर याचं योग्य उत्तर आहे ना मित्रांनो, भारतीय परिषद कायदा 1861 भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रवेश मिळाला होता. कायद्याने प्रवेश देण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधाने डॅश यांच्या संबंधित आहे. तर विधाने आहे मित्रांनो, तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता, तो लातूरचा वकील होता, तो इत्तेहादूचा सभासद होता, तो आणि इत्तेहादूचे सभासद रजाकार म्हणून ओळखले जात. तर हा कोण होता मित्रांनो? तर कासिम रजवी. हे विधान आहे ना कासिम रजवी यांच्या संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न 36 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, वन लाईनर आहे आणि सोपा पण आहे की हैदराबाद पोलीस ॲक्शनसाठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी तयार केली होती? खूप सोपा प्रश्न मित्रांनो आणि सगळ्यांनाच माहिती असेल ना. तर जनरल गोगाड यांनी ही योजना तयार केलेली होती मित्रांनो, जनरल गोगाड यांनी. तर पुढचा प्रश्न बघा, निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता? वन लाईनर प्रश्न आहे मित्रांनो. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता? तर नारायण पंढरीनाथ पवार यांनी बॉम्ब टाकला होता. तर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असं कोणी सुचविले होते मित्रांनो? कोणी सुचविले होते? तर यक्रू खाडीलकर यांनी सुचवले होते. तर 39 क्वेश्चन बघा, माधवराव खंडेराव बागल आणि रत्नप्पा कुमार कशाचे संस्थापक होते मित्रांनो? तर हे ना कोल्हापूर प्रजा परिषदचे संस्थापक होते, कोल्हापूर प्रजा परिषद. पुढचा प्रश्न 40 डॅश या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या? तर ऑप्शनमध्ये दिले की घोषीबाई नवरोजी, कॅप्टन अवंतिकाबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि सरोजिनी नायडू. तर कोण होत्या मित्रांनो? तर सरोजिनी नायडू या राष्ट्रीय संघाच्या अध्यक्ष होत्या. तर पुढचा प्रश्न बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल आहे. आत्तापर्यंत आपण 2-3 प्रश्न हे महाराष्ट्राचे आपल्या समाजसुधारकांवरच बघितले मित्रांनो. तर खूप इम्पॉर्टंट आहे समाजसुधारक, ते करूनच ठेवा मित्रांनो. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांबद्दल विचारले, त्यांच्याबद्दल आहे ना चुकीचं विधान आपल्याला शोधायचे. चुकीचं विधान एमध्ये दिले की त्यांनी विचारलहरी हे पाक्षिक सुरू केले होते आणि स्टेटमेंट 2मध्ये आहे की 1868 नंतर त्यांनी शालापत्रक या सरकारी मासिकाच्या संपादनाचे काम केले. थर्ड विधान आहे की 1878 साली चित्रशाळा सुरू केली आणि फोर्थ आहे की आर्यभूषण या छापखान्यातून केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे अंक प्रकाशित केले. तर चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर मित्रांनो विधान मध्ये दिसते की त्यांनी विचारलहरी हे पाक्षिक सुरू केले. तर हे विचारलहरी पाक्षिक त्यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी नाही सुरू केले मित्रांनो. कोणी सुरू केले मग? हे जे आहे ना कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे मित्रांनो. कोण होते? कृष्णशास्त्री चिपळूणकर होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विधान चुकीचं आहे मित्रांनो आणि आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता मित्रांनो हे ऑप्शन 4 आहे ना खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. केसरी आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे कुठल्या छापखान्यातून होत होते? तर आर्यभूषण. आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो 42 घटना कालानुक्रमे लिहा. आणि प्रिलिम्सला पण असे प्रश्न येऊन गेलेले आहेत, कालानुक्रमे लावायचे होते. ते पुणे करार वगैरे दिला होता मित्रांनो आपल्याला, तर ते कालानुक्रमे लावायचं होतं. त्याचप्रमाणे हा प्रश्न मित्रांनो घटना कालानुक्रमे लावायचे आपल्याला. तर ऑप्शनमध्ये दिले की अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली, वासुदेव बळवंत फडके यांना तुरुंगवास झाला, चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला आणि युगांतर हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. तर मित्रांनो यामध्ये ना स्टेटमेंट बी बघा मित्रांनो की वासुदेव बळवंत फडके यांना तुरुंगवास झाला, हे पहिलं असणार आहे मित्रांनो. तर यांना ना 1883 साली तुरुंगवास झाला होता मित्रांनो, 1883 साली. तर स्टेटमेंट ऑप्शनमध्ये बघा स्टेटमेंट बी आधी कुठे दिसते? ऑप्शन नंबर 2मध्ये बी आधी दिसते मित्रांनो. तर
हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि युगांतर हे जे वृत्तपत्र आहे ना मित्रांनो, ते 1906 साली सुरू झालं होतं. 1906. आणि त्यानंतर अनंत कान्हेरे यांना फाशी ही 1910ला झाली होती मित्रांनो. 1910 हे आपल्याला म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे साल. आणि चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला तो 1930ला. 1930ला. सो ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू. 43. 1919च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणती कामे होती? मध्यवर्ती सरकारकडे ऑप्शनमध्ये बघा आता, संरक्षण, पोस्ट आणि तार, न्याय आणि तुरुंग प्रशासन की दुष्काळ आणि निवारण. तर यामध्ये ना मित्रांनो फक्त संरक्षण आणि पोस्ट आणि तार ही कामे होती. सो ऑप्शन नंबर सेकंड ए आणि बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 44. भारतीय विद्यापीठ कायदा विचारले मित्रांनो. भारतीय विद्यापीठ कायदा जो 1904 सालचा होता, त्या संदर्भात असत्य म्हणजे चुकीचे विधान निवडायचे आहे. कुठले? चुकीचे विधान निवडायचे. प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. बरोबर विचारले की चुकीचं विचारले हे आधी बघितलं पाहिजे. तो ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो, विद्यापीठाचे कुलगुरू सरकारकडून नियुक्त केले जातील. विद्यापीठातील सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाईल. आणि सभासदांचा कालावधी हा 5 वर्षाचा राहील. आणि सिनेटने केलेले ठराव व निर्णय सरकार स्वीकारेल. तर यामध्ये ना मित्रांनो ऑप्शन 1 ए आणि बी तर करेक्ट आहे. यामध्ये ना सभासदांचा कालावधी 5 वर्षे दिला आहे, तो 6 वर्षाचा होता मित्रांनो. तर स्टेटमेंट सी तर रॉंग आहे. आणि डीमध्ये दिले की सिनेटने केलेले ठराव आणि निर्णय सरकार स्वीकारेल अशी तरतूद नव्हती मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 3 सी आणि डी हे विधान चुकीचे आहे मित्रांनो. आपल्याला असत्य ओळखायचं होतं. सो सी आणि डी हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता पुढचा बघू प्रश्न 45. खालील कोणाचे वर्णन केले आहे? पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? तर बघा मित्रांनो, आता ऑप्शनमध्ये दिले की ब्रिटिशांच्या विरुद्ध बीड येथील कटाचे ते प्राण होते. त्यांनी वेळोवेळी नावे घेतली, जसे रावसाहेब पेशवे, गणेश केशव लिमये, बळवंत जगदम इत्यादी. आणि सी ऑप्शन आहे की ते ठिकठिकाणी फिरत होते, जसे काठेवाडा, राजपुताना, सुरत, पुणे, मुंबई, राजकोट इत्यादी ठिकाणी. आणि डीमध्ये दिले की दादासाहेब खापर्डे आणि टिळक त्यांना ओळखत होते. मग हे कोणाचे वर्णन असू शकते मित्रांनो? तर सदाशिव नीलकंठ जोशी यांचं वर्णन आहे मित्रांनो. पुन्हा एकदा असे विधान ओळखले मित्रांनो की आपल्याला लक्षात येते का की असा प्रश्नावर खूप ट्रेंड वाढला आहे की विधानं देत आहेत आणि एखाद्या व्यक्तीबद्दल विचारत आहेत मित्रांनो. आणि एखाद्या व्यक्तीचं नाव देत आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठले विधान चुकीचं आहे आणि कुठले विधान बरोबर आहे हे ओळखायला होतं मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद.